अकोला जिल्ह्यातील गायगाव रेल्वे स्टेशन आणि पेट्रोल डेपो परिसरामध्ये पेट्रोल चोरीला उन्मत्त महाभयंकर अराजक वेगाने वाढत आहे। त्याने आता संपूर्ण प्रदेशाला अक्षरशः बारूदच्या ढिगाऱ्यावर बसवले आहे। मालगाड्या स्टेशनवर लागताच पेट्रोल चोरांचे पथक जणू एखाद्या आयोजित लष्करी मोहिमेसारखे मालगाड्यांवर तुटून पडते आणि काही मिनिटात हजारो लिटर पेट्रोल चोरी करून घेतात। चोरी एवढ्या निर्भयपणे, इतक्या उघडपणे आणि इतक्या सरकपणे सुरू आहे की हा प्रकार गुन्हा नसून जणू एक सरकारी छत्रछाया असलेला उद्योगच बनला आहे, अशी भावना नागरिकांच्या मनात प्रखरतेने आकार घेत आहे। सर्वात भीषण दृश्य म्हणजे पेट्रोल चोरी दरम्यान नशेत पूर्ण उद्धटपणे सिगारेट ओढणारे, गांजा पिणारे आणि पेट्रोल टँकर जवळ जळलेली सिगारेट फेकणारे हे टोळीकर्ते यांच्याकडून कधीही एक ठिणगी पडली तर गायगाव स्टेशन, इंडियन ऑइल डेपो, औद्योगिक परिसर आणि संपूर्ण 15 ते 20 किलोमीटरचा पट्टा एका प्रचंड महास्फोटात जळून खाक होऊ शकतो। पण तरीही स्थानिक प्रशासनाच्या चेहऱ्यावरती काळजीचा एकही भाव उमटत नाहीये। हेच या सर्व प्रकरणातील सर्वात धक्कादायक वास्तव ठरते आहे। नागरिकांचे म्हणणं स्पष्ट आहे की अशा प्रकारची चोरी थांबवणे प्रशासनासाठी काहीच कठीण नाही, पण ज्या प्रमाणामध्ये चोरी दिवसेंदिवस वाढते आहे त्यावरून लोकांमध्ये संशय निर्माण झालाय की या रॅकेटमध्ये कुठेतरी वरच्या पातळीपर्यंतचे संगणमत आहे। स्थानिक पातळीवरील काही घटक आणि पेट्रोल चोरांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीचे गाठीबंध तयार झाले असल्याची चर्चा आता गावागावामध्ये उघड झाली आहे।